गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. आणि आज आम्ही दोघं चाललोय सासगावच्या यात्रेला. खोपोली सासगावची यात्रा भरले. सो तिकडे गाडी आम्ही बाहेरच पार्क केली, कारण की पुढे पार्किंगला अजिबात जागा नसते. आता आम्ही डिस्कस करत होतो की आज अजिबात काहीही घ्यायचं नाही. आता फक्त आज आम्ही बघायला आलोय यात्रा. बाकीच्या गोष्टी खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा ठरवून की काहीही घ्यायचं नाही. तरी आतमध्ये गेल्या गेल्या मला पहिला बॉटल दिसली आणि ती बॉटल माझ्या फ्रेंडला हवी होती आरशासाठी. सो मी ती बाय केली. त्याच्या पुढेच 10 रुपीज आणि 50 रुपीजच्या रेटने खूप छान छान गोष्टी लागलेल्या, गळ्यातल्या, कानातल्या, हातातलं वगैरे. आणि मी आज फक्त ठरवून जाणार होते की मला काय घ्यायचंय. नेक्स्ट टाइम आल्यावर मी नक्की बाय करणार होती. आणि मी एक पर्स सुद्धा सिलेक्ट केली जी की खूप छान होती. मी नंतर घेणार. यापेक्षा यावर्षीची जत्रा खूप जास्त भरले मला असं वाटतं. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी स्लाईड खूप चांगल्या आणि खूप मोठ्या मोठ्या लागलेल्या होत्या. आणि याच प्रकारे आम्ही दोघं नवरा बायको काही शॉपिंग न करता विनाकारण असेच यात्रेमध्ये फिरत होतो. फक्त बघत होतो यात्रा कशी भरले. आणि हे आहे माझं वन ऑफ द फेवरेट सुक्या मच्छीचं मार्केट. आज मी फक्त रेट काढलंय कुठली गोष्ट कितीला आहे. मी नेक्स्ट टाइम आल्यावर हे नक्की घेणार. सासगावच्या यात्रेमध्ये पहिल्यांदा एक नवीन पाळणा लागलाय जो की पूर्ण गोल गोल राऊंड फिरतो. त्याच्या आतमध्ये बसलेले तर फार उलटे उलटे होत असणार. आणि हे होतं 30 रुपीज मध्ये काही घ्या असं सेल. आणि इथे आम्ही बिनकारण आलतू फालतू गोष्टी घेऊन आमचे 350 रुपये संपवले. अशाच रीतीने आपण हा करतो व्लॉग. एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.